नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. तर आज आहे रविवार आणि सगळ्यांनी भरपूर जणांनी परत कमेंट केलं होतं की ताई तुझं केसाचंच रुटीन दाखव. तर आता म्हटलं जे काही मी थोडंसं वेगळं करते ते पण दाखवूयात म्हटलं. तर चला तर मग लगेच दाखवते. जास्त मी काही बडबड करत नाही आणि जे मेन आहे तेच दाखवते. आज तर काय मी जास्त काय म्हणजे काय तयारीच केलेली नाही. जी थोडक्यात तयारी मी जी नेहमी करते तेवढंच तुम्हाला दाखवणार आहे. बाजारामध्ये ना ही रिटा आणि ही शिकेकाई भेटते. ह्याच्यात आपण काय म्हणणार आहे आई, बारीक पावडर करून घ्यायची ना, शिजवून घ्यायचं म्हणजे फोडायचं आणि शिजवून घ्यायचं. शिजवून घ्यायचं आणि मग आंघोळीच्या आधी ते केसांना लावायचं. हा रेटा आणि ही शिकेकाई दोन्ही पण. दोन्ही हातात असं जवळ दाखव. हे आमच्या तर शेतात भेटायचं, आता इथं विकत घ्यावं लागतंय. ही रिटा आहे आणि ही शिकेकाई आहे. आपल्या बांधावर असतं नाही, दोन्ही पण झाडं असतात. अशा प्रकारे आईने ही जी रिटा आहे ती फोडून घेतलेली आहे. त्याच्यातनं ते बी निघतंय. त्याचं पण आम्ही झाड तयार करायला ठेवलेले. आणि हे बघा असं फोडून घेतलंय. आणि ही शिकेकाई आहे, ही थोडीशी आई हे करून घेईल, काय म्हणतात बारीक ना, बारीक करून घ्यायची म्हणजे आणि शिजवून घ्यायचं आपल्याला. आम्ही तर आंघोळीला साबण नाही, आई ह्यानेच सगळं अंग वगैरे घासायचं का तर लगेच स्वच्छ निघणार. तर याच्यामध्ये असं आपण एवढं सगळं पाणी टाकणार आहे. तुम्ही गरम घ्या, गार घ्या तुमच्या हिशोबाने. तर आता ही रिटा आणि शिकेकाई आहे ना, ती आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे. या गरम पाण्यामध्ये शिजण्यासाठी आपण टाकून घेतली आहे. 5 मिनिटं शिजते ते. कलर बघा काय खतरनाक आलाय. इथं तुम्हाला रेड दिसतोय, पण मला इथं प्रत्यक्षात पिंक पिंक दिसतोय. तर शिकेकाई आणि रिटाची तर आपण ते शिजवायला ठेवलेले. त्याचबरोबर तेवढंच नुसतं लावायचं नाही आपल्याला, तर तेल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कापूर टाकायचं आहे, 1 ते 2 वडी टाकायच्यात. छान वास पण येतो. आणि त्याचबरोबर ते गरम करून घ्यायचे आणि ते आता डोक्याला छानसा मसाज द्यायचा. आणि त्याच्यानंतरची प्रोसेस तुम्हाला सांगते. हे आपण तेल घेतलंय, ह्यामध्ये कापराची वडी, कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता. आता मी काही जास्वंदीचं फूल वगैरे ते सगळं काय आता गोळा कलर नाही बसले, कारण की मला पटकन करायचंय, झटपट पटापट. त्यासाठी आम्ही फक्त त्याच्यामध्ये कापूर आणि कढीपत्ता आणि तेल एवढंच ऍड केलंय. हे झालं तयार. आता केसांना लावायचं. कोमट असतानाच लावायचं, थंड पूर्ण होऊन द्यायचं नाही. तर असं आता हे तेल आहे ना, गरम म्हणजे की कोमट झालं ना की लावायचं. म्हणजे तुमच्या हिशोबाने काय म्हणतात, तुमच्या स्कॅल्पला जेवढं सहन होईल तेवढं लावायचं. काय काही हा केसांच्या मला गरम जेवढं तुम्ही. आणि आई कसं लावते ते पण तुम्ही बघू शकता. म्हणजे की ते नुसतं असं तेल घेऊन लावत नाही, तर तिने कापूस घेतलाय आणि असे लाईन्स करते प्रॉपर. हे बघा लाईन दिसतात ते, हे असं तिने लाईन केलं आणि त्या लाईन मध्ये प्रॉपर तेल लावते. म्हणजे ती जास्त केसांना न लावता स्कॅल्पला लावते, की जे मुळांना मुरलं पाहिजे. मुळांना भेटलं की ऑटोमॅटिकली आपल्या केसांची वाढ होणार आहे. आणि तुम्ही म्हणाल आता थंडीचे दिवस आहे, खूप कोंडा आहे, तर काय माझ्या डोक्यात नाही अशी गोष्ट नाही आहे. माझ्या सुद्धा डोक्यात कोंडा आहे, त्याचसाठी मी हे तेल लावते, जेणेकरून की कमी होऊन जातो पूर्ण टोटली. त्यात कडुलिंबाचा पाला टाका, कढीपत्ता टाका, मेथी टाका आणि उकळून घ्यायचं. पण तेल गरमच करून लावायचं. आणि काही नसेल तर फक्त कापूर टाकून गरम करायचं, ते लावायचं, काही प्रॉब्लेम नाही. तसं चालतंय.
मसाज करायचा, आठवड्यात एकदा तरी केलाच पाहिजे. आजकाल लावतात का तेलच लावत नाही, तेल महिन्यात ना ऍटलिस्ट एकदा तरी लावा, नाही मिळेल तर. असं तेल लावलं आणि त्याच्यानंतर मसाज केला ना की त्यानंतर अशी केस बांधून घ्यायची पॅक एकदम. आता मला पण केस कापायचे आहेत, तेवढी वरची सगळी आई उडवून टाकणार आहे आता. मग काय लय वाढले तर कापल्यावर अजून वाढतात, त्याला काय. मग अशी आपण मिश्रण केलं होतं ना, तर आईने आधीच कार्यक्रम केलाय, ते म्हणजे की त्याला पूर्ण कालवून कालवून घेतले. मी असं हे केलं हा. की ते रेट्यामुळे फेस होतो ना तयार. हा म्हणजे शॅम्पू लावायची पण गरज हा, नाहीये म्हणजे आपल्याला. जास्त ऑइल असेल तर हे पहिल्यांदा नाही करायचं, नंतर शॅम्पूने वॉश करायचं, पण हे रेट्यामुळे फेस होतोच तयार. आणि असं हे करून घ्यायचं, पाणी घालून घ्यायचं आणि केस धुवायचे. आणि हे असं नाही असं हाताला वगैरे घासलं ना तर टॅन निघतो. हा म्हणजे असं घ्यायचं हे असं असं आणि असं असं हातावर घासायचं. हे पण उपयोगी आहे, असं नाही की टॅन सगळा निघतोय हाताचा पण. हो, टॅन सगळा. आणि आपल्याला काही शॅम्पूची गरजच नाही, एवढा चांगला काय हो, म्हणतात असं होतं. फेस पण झालाय. ह्याच्यात आम्ही खरंच शॅम्पू नाही टाकलेलं, हे ओरिजिनली असं झालेलं आहे. नाही, रेट्यामुळे होतच असं. तुम्ही केलं ना तर तुमचं बरोबर पण होणार. रिटा आणि शिकेकाईचं आपण जे पाणी तयार केलं होतं, म्हणजे जे मिश्रण, आता आई ते लावते केसांना. थंड आहे थोडं. आज केस म्हणतील नक्की चालू काय, आज कुठले कुठले प्रयोग एकाच दिवशी चालू आहेत. म्हणजे संडे आणि सॅटरडे पण आता माझा नाही धरता येणार, पण संडे एकच दिवस आहे की जो माझ्याकडे सुट्टीचा दिवस आहे. थंडी वाजते. खारं पाणी. असा तुम्ही मसाज करून घ्या छानसा असा, आणि त्याच्यानंतर केस वॉश करून टाका, तुमचा जो पण शॅम्पू असेल तर मी पण म्हणजे की असं म्हणजे शॅम्पू कुठला सांगू शकत नाही की हाच वापरा वगैरे, कारण की प्रत्येकाच्या केसाची काय म्हणतात सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात, त्याच्यामुळं काय म्हणायचं आहे, असा मसाज करून घ्या छानसा. ह्याच पाण्याने केस धुवायचे म्हणजे. हा, म्हणजे ह्याच पाण्याने धुवा, पण आता मी तेल जास्त लावलं ते निघणार नाही म्हणून मी शॅम्पूचा यूज करणार आहे. छानशी मी अशा प्रकारे केस वॉश करून घेतलेले आहेत, आणि तुम्ही सिल्कीनेस बघू शकता की जो आपण शॅम्पू जरी लावला ना तरी एवढा सिल्कीनेस येत नाही, तेवढा सिल्कीनेस केसांना आलेला आहे. एकदम स्मूथ झालीत केस आणि छान वाटतं. आणि त्याचबरोबर कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि जर काय अजून पण चॅनलला जर काय सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.